तिकडे नगर ते छत्रपती संभाजीनगर महामार्ग मुस्लिम बांधवांनी रोखलाय। रामगिरी महाराजांकडून मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य आलेले आणि रामगिरी महाराजांच्या वादग्रस्त वक्तव्याचा मुस्लिम समाजाकडून निषेध करण्यात येतोय। नगरमध्ये रामगिरी महाराजांच्या वादग्रस्त विधानाचे पडसाद उमटले आणि रामगिरी महाराज यांना अटक करण्याची ही मागणी होती। या सगळ्या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुनील भोंगळे यांनी। मुस्लिम धर्मगुरू मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत रामगिरी महाराज यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ आज अहमदनगर येथील मुस्लिम समुदायाच्या वतीनं जे आहे तर ते SP ऑफिस चौकामध्ये चक्काजाम आंदोलन जे आहे तर ते करण्यात आलेलं आहे। आणि या आंदोलनामध्ये आपण जर बघितलं तर हजारोंच्या संख्येनं मुस्लिम बांधव या ठिकाणी जमा झाल्याचं पाहायला मिळतं आहे। आणि त्यामुळे नगर पुणे रस्ता असेल त्याचबरोबर नगर मनमाड रस्ता असेल यावरती चक्काजाम झाल्याचं एकंदरीत पाहायला मिळतं आहे। रामगिरी महाराज यांना तात्काळ अटक करण्यात यावी या मागणीसाठी मुस्लिम समुदायाच्या वतीनं हे आंदोलन जे आहे तर ते केलं जात आहे। आणि त्यामुळे या ठिकाणी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव जे आहेत तर ते या SP चौकामध्ये जमा झालेले आहेत आणि जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील अशी भूमिका मुस्लिम बांधवांच्या वतीने घेण्यात आलेली आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम बांधव जमा झाल्यानं कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांच्या वतीनं मोठा बंदोबस्त जो आहे तर तो तैनात करण्यात आल्याचे एकंदरीत पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन प्रसाद सह सुनील भोंगळे, ABP माझा, अहमदनगर। तर अहमदनगरमधला हा आढावा होता। नगर ते छत्रपती संभाजीनगर महामार्ग हा मुस्लिम बांधवांनी रोखलेला। रामगिरी महाराजांवर एकीकडे गुन्हेही दाखल झाले आहेत, त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा मुस्लिम समाजाने निषेध केला। एक वादग्रस्त वक्तव्य त्यांचं आलेलं होतं आणि त्याच संदर्भात निषेध व्यक्त करण्यात आला। त्यांना अटक करण्याची मागणीही होती, त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।